आयुर्वेदाचे आद्य दैवत श्री धन्वंतरी. आयुर्वेदाचे आद्य दैवत श्री धन्वंतरी यांच्या स्तवनाने आपण व्याख्यानाला सुरुवात करूया. शंखं चक्रं जलौकां तदत अमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्म स्वच्छातिरुद्यां शुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रं कालाम्बोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसच्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगदवनं प्रौढदावाग्निलीलम्. सुरू करूयात. आपण गृहिणी अध्यायातले काही श्लोक, सुरुवातीचे काही श्लोक बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण अवस्थापाक, विपाक आणि आता त्याच्या पुढे जाऊन रसाद रक्तम ततो मांसम मांसात मेदो ततो स्त्रीच अस्नो मज्जा तथा शुक्रम शुक्रात गर्भम प्रसादजः हा श्लोक बघत होतो. आणि त्याच्यासाठी उपयोगी असे जे काही 3 न्याय आहेत ते न्याय आपण बघितले. त्या न्यायांचं एक थोडक्यात वर्णन मी पुन्हा एकदा इथे करून देते, जे की आपण या वरच्या काही टीकेमध्ये आणि जी चिकित्सा अध्याय 15वा गृहिणी अध्याय याच्यामध्ये जी काही टीका दिलेली आहे त्या संदर्भातली तीही आपली पाहून झालेली आहे. तर थोडक्यात वर्णन म्हणजे 3 प्रकारचे न्याय आहेत. क्षीरदधी न्याय, केदारकुल्य न्याय, खलेकपोत न्याय. हे दृष्टांत प्रमाणांनी किंवा दृष्टांत तंत्रयुक्तीने मांडलेले आहे. याच्यामध्ये काहीतरी दृष्टांत आहे, काहीतरी अशी सोपी उदाहरणं आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला रसापासून रक्ताची निर्मिती किंवा एकेका धातूंची निर्मिती कशी होते हे आपल्याला पटकन डोळ्यासमोर येण्यासाठी हे न्याय या ठिकाणी मानलेले आहेत. त्याला दृष्टांत तंत्रयुक्ती असं म्हणतात. आता या 3 न्याय कसे आहेत तर क्षीरदधित न्यायामध्ये सर्वात्म परिणमन आहे. रसापासून रक्त पूर्णतः वेगळ्या स्वरूपाचं असा वेगळा धातू निर्माण होतो. त्याला सर्व परिणमन असं म्हणतात किंवा क्रमोत्पत्ती म्हणतात. एकानंतर एकाची उत्पत्ती अशा प्रकारे हा न्याय वर्णन केला जातो. त्यानंतर केदारी कुल्य न्यायामध्ये एकानंतर एक धातूंची उत्पत्ती होते. याच्यामध्ये रसधातू हा सर्व शरीरभर फिरतो, जो व्यानवायूद्वारे सर्व शरीरभर पसरवला जातो आणि त्याच्यातून एकानंतर एक म्हणजे रसानंतर रक्त, रक्तानंतर मांस, मांसानंतर मेद अशा प्रकारे एक एक धातू त्या रसामध्येच तयार होत असतात आणि त्या रसातूनच त्यांचं पोषण त्यांच्या ठिकाणी किंवा त्यांच्या मूलस्थानी होत असत. या परिणामाला साधारण रसातून रक्त निर्मिती व्हायला 7 दिवस आणि रसातून पूर्णपणे शुक्र धातूची उत्पत्ती व्हायला किंवा प्रत्येक धातू निर्माण व्हायला एकूण 1 महिना असा कालावधी लागतो. त्यानंतर खलेकपोत न्यायामध्ये काय आहे तर विशिष्ट धातूचं पोषण होत असतं. हा न्याय या दोन्ही न्यायापेक्षा थोडा वेगळा आहे आणि याच्यामध्ये जो म्हणजे धातूंचे जे काही घटक आहेत किंवा धातूंचे जे काही आहार रसापासून निर्माण झालेले जे काही गुण आहेत ते गुण किंवा त्या धातूंचे जे ते घटक हे शरीरभर फिरत असतात रसाद्वारे आणि जो प्रत्यासन्न धातू असेल त्याचं पोषण याच्याद्वारे लवकर केलं जातं आणि जो विदूर धातू असेल त्याचं पोषण या तत्वानी
उशिरा केलं जातं. याच्यामध्ये जेव्हा आपण असं म्हणतो की धातूंचे गुण किंवा धातूंचे घटक हे रसधातूतून वाहत असतात, त्यावेळेला कोणत्या प्रकारचे गुण आहेत याच्यानुसार त्या त्या धातूंचं पोषण लवकर किंवा उशिरा होत असतं. आणि त्याचप्रमाणे त्यांची क्वालिटी किती आहे, त्यांची क्वांटिटी किती आहे याच्यानुसार ते पोषण होत जाणार आहे. त्यामुळे कदाचित रक्ताचं पोषण लवकर होईल, कदाचित मांसाचं पोषण लवकर होईल. अशा प्रकारे एकेका धातूंचं पोषण, जो जवळचा धातू आहे त्याचं लवकर आणि जो लांबचा धातू आहे त्याचं उशिराने पोषण होत जातं. आता यामध्ये हे दोन जे न्याय आहेत, क्षीरदधित न्याय आणि खले कपोत न्याय, या दोन न्यायांमध्ये काही काही असे घटक आहेत किंवा काही अशा घटना घडतात की ज्यामुळे हे न्याय आपल्याला उपयोगात आणता येत नाही. जसं की क्षीरदधित न्याय याच्यामध्ये सर्वात परिणाम सांगितलेला असल्यामुळे आणि असं आपल्याला दिसत नाही की पूर्णतः वसधातू रक्तधातूमध्ये परिणित झालाय, रक्तधातू मांसामध्ये परिणित झालाय, असं जर आपण धरलं तर, आणि जर उपवास केला गेला तर अशा वेळेला त्या उपवासामुळे 3 ते 4 दिवसामध्ये मृत्यू येण्याची शक्यता आहे, किंवा जर 1 महिन्यापर्यंत मनुष्य जिवंत राहिला तर तो फक्त शुक्रमय राहील, अशी एक शंका निर्माण होते. आणि म्हणून क्षीरदधित न्याय हा फारसा वापरला जात नाही. त्याचप्रमाणे या न्यायानुसार जे प्रभावाने पोषण होतं, म्हणजे दुधाचं तात्कालिक म्हणजे त्याच काळामध्ये वाजीकरण हे कार्य किंवा वृष्य हे कार्य किंवा दुधाद्वारे शुक्रधातूचं पोषण हे या न्यायाने आपल्या लक्षात येऊ शकत नाही. म्हणून क्षीरदधित न्यायाचं वर्णन हे फारसं केलं जात नाही, किंवा तो न्यायही आपल्याला खूपसा वापरला गेलेला दिसत नाही. खले कपोत न्यायाच्या बाबतीत काय आहे तर, खले कपोत न्यायामध्ये रसापासून रक्त, रक्तापासून मांस, मांसापासून मेद ही जी उत्पत्ती सांगितली गेलेली आहे ती उत्पत्ती आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून खले कपोत न्याय ही फार वापरला जात नाही. तो जास्त करून कुठे सांगितला जातो की ज्या ठिकाणी प्रभावाने पोषण होतं त्या ठिकाणी खले कपोत न्यायाचा उपयोग केला जातो, किंवा तिथे खले कपोत न्यायाने पोषण होतं असं म्हणता येऊ शकतं. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा न्याय म्हणजे कुठला आहे तर केदारी कुल्या न्याय. जास्त करून जे पोषण होतं ते केदारी कुल्या न्यायाने होतं असं एक साधारण मत मानलं जातं. हे आतापर्यंत जे काही आपण शिकलो त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. आता पुढचा भाग घेऊया. ननु आहार रसाद रसादयः पुष्यन्ति वदता धातू रसाद आहार रसोत्पादः. मॅडम हा कितवा श्लोक आहे? हा श्लोक आहे चरक सूत्रस्थान 28व्यातला 4था श्लोक. आणि त्याच्यातलं आपली एवढी टीका, ही वरची टीका सगळी बघून झाली होती आणि आता ही खालची टीका आपली सुरू झाली. ओके. ननु आहार रसात रसादयः पुष्यन्ति. आता काय आहे की आहार रसात रस इत्यादींचं पोषण होतं, इति वदता असं सांगत असताना, वदत किंवा वदन हा अनंत पुल्लिंगी शब्द आहे आणि त्याचा अर्थ वर्तमान कालवाचक धातुसाधित विशेषण आहे. म्हणजे असं सांगत असताना की आहार रसाने रसधातूचं पोषण होत आहे असं सांगत असताना, इति वदता धातू रसात आहार रसोत्पाद हा पृथक स्वीक्रियते. म्हणजे जो धातू स्वरूपी जो रस आहे किंवा रसधातू जो आहे तो आहार रसापेक्षा वेगळा उत्पन्न होतो हे स्वीकार केलं जातं. म्हणजे आहार रस हा पोषण करणारा आहे आणि रसधातू हा वेगळा आहे असं इथे स्वीकार केलेला आहे. ततश्च तस्य किम स्थानम, मग त्या आहार रसाचं स्थान काय आहे किंवा प्रमाणमिती किम,
इति न उत्तम म्हणजे इतर सगळ्याचं प्रमाण दिलेलं आहे, रसधातूचं दिलेलं आहे, रक्तधातूचं दिलेलं आहे, किंवा उदकाचं दिलेलं आहे, सर्वांचं प्रमाण दिलेलं आहे. पण आहार रसाचं प्रमाण किती असावं याचा कुठेही उल्लेख नाहीये. त्यामुळे इति न उत्तम उच्यते न तस्य आहार उत्कर्ष अपकर्ष एवं विधौ उत्कर्ष अपकर्षस्य निश्चित प्रमाणत्व अभावात. म्हणजे हे वर्णन का नाही केलेलं, की त्याच्या प्रमाणांचं वर्णन का नाही केलेलं, कारण आहार रसाच्या उत्कर्ष आणि अपकर्ष म्हणजे आहार रस जर अधिक प्रमाणात घेतला तर या आहार रसाचा आहार जर अधिक प्रमाणात घेतला तर आहार रसाचा उत्कर्ष होतो आणि आहार रस जर कमी प्रमाणात घेतला तर आहार रसाचा अपकर्ष होतो. त्यामुळे त्याचं निश्चित प्रमाण सांगता येत नाही. त्यामुळे निश्चित प्रमाणत्व अभावात निश्चित प्रमाण सांगता येत नसल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे आहार रसाचं प्रमाण कुठेही वर्णन केलेलं नाही. आणि त्याचं स्थान जर सांगायचं असेल तर स्थानम तू धमन्या एव, त्याचं स्थान हे आपल्याला धमनी हेच घ्यावं लागेल. ओके, पुढे पोषक त्यामुळे आहार रसाचं स्थान कळलं, त्याची क्वांटिटी सांगता येत नाही कारण ती आहाराच्या उत्कर्ष अपकर्षावर अवलंबून असते. पोषक आहार रसस्य तस्य च पृथक् रसादी धातुभ्यः प्रदेशांतर ग्रहणं न क्रियते. रसादी कारण रूपतया रसादी ग्रहणेन एव ग्रहणात. आता जो पोषक आहार रस आहे हा पोषक आहार रस तस्य च पृथक् रसादी धातुभ्यः प्रदेशांतर ग्रहणं न क्रियते. तो रसादी धातूंच्या सारखा प्रदेशांतर गमन त्याचं होऊ शकत नाही आणि म्हणूनच त्याला रसादी कारण रूपतया म्हणजे रस इत्यादींचं ते कारण स्वरूपच आहे म्हणून त्याला रस असंच मानलं जातं. म्हणजे आहार रसाला रस का मानलं जातं त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसतं. अश्विनी तुझं माईक थोडं ऑफ करतेस का, आवाज येतो मध्येच. हा ठीक आहे. तर याच्यावरून आपल्याला असं कळतं की आहार रस आणि रसधातू हे वेगळे आहेत पण तरीही आहार रसालाच रस धातू असं म्हटलं जातं. पत्र यद्यपि ओजः, आता पुढचा पॉइंट दिलेला आहे त्यांनी, हा आहार रसाबाबतचं वर्णन झालं. आता पुढचा पॉइंट आहे अत्र यद्यपि ओजः सप्तधातु सार रूपम तेन धातु ग्रहणेन एव लभ्यते तथापि प्राणधारण कर्तृत्वेन पृथक पठितम. ओज हे कसं आहे तर सप्तधातूंचं साररूप आहे त्यामुळे त्याला धातू असंच म्हणावं का किंवा धातू ग्रहणेन एव लभ्यते म्हणजे त्याला ते धारण करणारं आहे त्यामुळे त्याला धातूच म्हणता येईल. धातू ग्रहणेन एव लभ्यते म्हणजे त्याला धातूच आपल्याला म्हणता येऊ शकतो. तथापि प्राणकर्तृत्व नाही, धातू ग्रहणेन एव लभ्यते म्हणजे धातूंमध्येच त्याचं वर्णन करता येऊ शकतं. तथापि प्राणधारण कर्तृत्वेन पृथक पठितम, परंतु प्राणधारण हे त्याचं एक कर्तव्य असल्यामुळे त्याचं वेगळं वर्णन आपल्याला केलेलं दिसतं. ये तू शुक्रजन्यम ओजः इच्छन्ति, ये तू म्हणजे जी लोक जे आचार्य, ये तू शुक्रजन्यम ओज इच्छन्ति ज्यांना असं वाटतं की शुक्रापासून ओजाची निर्मिती होते तेषाम अष्टमो धातुः ओजः स्यात् इति पक्षे, तेषाम अष्टमो धातु ओजः स्यात् इति पक्षे च अतिदेशं कृत्वा वक्षति रसादीनां शुक्रांतानां यत् परम तेजः तत् खलु ओजः इति. त्यामुळे ज्यांना असं वाटतं की ठीक आहे बाबा ओज हा 8वा धातू आहे असं ज्यांना म्हणायचं आहे त्यांनी ते म्हणायला हरकत नाही आणि म्हणूनच सुश्रुताचार्यांनी वर्णन केलेलंच आहे की रसादीनां शुक्रांतानां यत् परम तेजः किंवा रस इत्यादी
रस इत्यादी शुक्रापर्यंतचे जे धातू आहेत त्यांचं जे रस आदिनाम, रस इत्यादी जे जे धातू ते कसे शुक्रांतानाम, शुक्र ज्यांच्या शेवटी आहेत असे जे धातू आहेत त्यांचं जे परम तेज आहे त्याला आपण ओज असं म्हणतो. त्यामुळे जरी तुम्हाला तो अष्टम धातू वाटत असला तरी सुद्धा ते तो ओज जो आहे ते रसापासून ते शुक्रापर्यंत सर्व धातूंचं तेज आहे. त्यामुळे काही जण त्याला अष्टम धातू म्हणू शकतात किंवा त्यांनी म्हटलं म्हणून ते काही चुकीचं नाहीये किंवा त्याला विरोध करता येण्यासारखं काही नाही. उपपादित पोषणानाम धातुमलानाम प्रकृती अनुविधानम उपसंहरती ते सर्व इत्यादी. आता जेव्हा टीका लिहितात त्यावेळेला पहिल्यांदा जो महत्वाचा भाग असतो म्हणजे आता इथे सगळ्यात पहिल्यांदा वरती जो भाग झालाय तो सगळा न्यायांबद्दलचा भाग त्यांनी वर्णन केलेला आहे, न्यायांचं वर्णन केलेलं आहे. तर तो सगळ्यात मोठा भाग असल्यामुळे त्याचं वर्णन त्यांनी आधी करून घेतलं आणि आता ते ज्या जो श्लोक आहे त्याच्यातले जे जे काही घटक राहिलेले आहेत त्याचं वर्णन करतायत. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की उपपादित पोषणानाम धातुमलानाम प्रकृती अनुविधानम उपसंहरती. आणि हे कशाने वर्णन केलंय? ते सर्व इत्यादी, म्हणजे ते सर्व इथपासून ते अनुवर्तयत इथपर्यंत हे वर्णन कशाचं आहे त्याचं वर्णन त्या वाक्यामध्ये ते करतात की उपपादित पोषणानाम, म्हणजे जे वर्णन इथे आम्ही करत आहोत उप अधिक पद म्हणजे जे वर्णन या ठिकाणी केलेलं आहे कोणाचं? पोषणानाम धातुमलानाम, जे पुष्ट होणार आहेत अशा धातुमलांचं प्रकृती अनुविधानम उपसंहरती, म्हणजे त्यांचं प्राकृतत्व किंवा त्यांची प्रकृती स्थापन होणं हे महत्वाचं आहे किंवा त्यांची प्रकृती स्थापन व्हायला पाहिजे हे या श्लोकातून वर्णन केलेलं आहे. पुढे मलाख्या अपि स्वेदपुत्रादयः स्वमानावस्थिता देहधारणात धातवो भवन्ति इति उक्तम धातवो मलाख्या इति. धातवो मलाख्या ते सर्व एव धातवो मलाख्या प्रसादाख्याः याचं पुन्हा ते स्पष्टीकरण देतात. काय देतात तर मलाख्या अपि म्हणजे स्वेदमूत्र इत्यादी जे मल आहेत त्यांचं स्वमानामध्ये अवस्थित राहणं, स्वतःच्या मानामध्ये ते टिकून राहणं, देह धारणात धातवो भवन्ति आणि देहाचं धारण होऊन त्यांचं धातूंमध्ये रूपांतर होणं किंवा ते देह धारण करणारे होणं, म्हणजे मला हे सुद्धा देहाचं धारण करतात ज्या वेळेला ते स्वमाना अवस्थेमध्ये असतात. त्यामुळे मलाख्या अपि स्वेदमूत्रादयः स्वमानावस्थिता, स्वमानावस्थेत असलेले मल हे सुद्धा काय देहधारणात धातवो भवन्ति, देहधारणाने ते त्यांनाही धातू ही संज्ञा प्राप्त होते. त्यामुळे धातवाहा मलाख्याहा असे दोन्ही शब्द आलेले आहेत. त्या ठिकाणी धातू म्हणताना दोष धातू आणि मल या तिन्हीचं वर्णन त्याच्यामध्ये घ्यावं असं इथे वर्णन केलेलं आहे. यथा वयः शरीरमिति यस्मिन् वयसि बाल्यादौ यादृश्यं मानं धातूनां तादृश्यं पुष्यन्तः. यथा वयः शरीरम याचा अर्थ काय की इथे दिलेलं आहे यथा वयः शरीरम, यथा वयः शरीरम म्हणजे ते सर्व धातवः मलाख्याः प्रसादाख्याः रसमलाभ्या पुष्यन्तः स्वमानम अनुवर्तन्ते यथा वयः शरीरम. त्याचा अर्थ असा आहे की यथा वयः शरीरम इति यस्मिन् वयसी, ज्या ज्या वयामध्ये, वयसी वयस शब्द आहे सप्तमी रूपे, त्या वयामध्ये असा अर्थ होतो, म्हणजे त्या वयात असताना. यस्मिन् वयसी बाल्यादौ, बाल्य इत्यादी जे काही वय आहेत ती यादृश्यम मानम धातूनाम, जेवढं मान धातूंचं पाहिजे तादृश्यम पुष्यन्तः तेवढ्या मानामध्ये
त्यांचं पोषण केलं जातं. यथा म्हणजे सर्व रस इत्यादींचं पोषण रसधातूद्वारे किंवा आहार रसाद्वारे अशा प्रकारे त्यांचं पोषण केलं जातं. ज्या मानामध्ये तो बाल इत्यादी असतील त्या मानात त्यांचं पोषण केलं जातं. तथा यस्मिन् शरीरे प्रकृत्या दीर्घे रस्वे कृशे वा स्थूले वा यादृशं मानं धातूनां तादृशं पुष्यन्त इति योजना. त्याचप्रमाणे शरीराचं जे मान आहे, जसं एखादा दीर्घ मनुष्य असतो, एखादा ह्रस्व मनुष्य असतो किंवा एखादा स्थूल असतो, एखादा कृश असतो, त्या मनुष्याच्या शरीराच्या आकृतीनुसार त्याचं जे काही मान आहे त्याच्यानुसार त्या धातूंचं पोषण हे त्या त्या वयामध्ये केलं जातं. असं त्यामुळे शरीर वया आणि शरीर प्रमाण असं दोन्ही या ठिकाणी यथावय शरीर या शब्दामधून आपल्याला अभिप्रेत आहे. एवं इत्यादौ स्वप्रमाण अवस्थितौ इति अनतिरिक्तौ अन्यूनौ च, म्हणजे जे अतिरिक्त पण नाहीयेत आणि न्यून पण नाहीये असे जे आहेत ते स्वप्रमाण अवस्थितौ, स्वतःच्या प्रमाणामध्ये स्थित असलेले असे हे धातू असायला हवे. आश्रयस्य इति शरीरस्य, आश्रय म्हणजे शरीराचा आश्रय घेणारे. यथावत पक्वौ सर्वाश्रयम् यथावत पक्वौ सर्वाश्रयम् पश्चात धमनीभिः प्रपद्यते सर्व शरीरम इति अर्थः. यथावत पक्वौ सर्वाश्रयम् पश्चात धमनीभिः प्रपद्यते म्हणजे यथावत म्हणजे योग्य प्रकारे त्यांचं पाचन होऊन सर्वाश्रयम् पश्चात धमनीभिः प्रपद्यते सर्व शरीरम इति अर्थः. म्हणजे त्यांचं योग्य प्रकारे अन्नमय स्रोतसामध्ये त्यांचं पाचन झाल्यानंतर ते आणि त्यांचं रूपांतर झाल्यानंतर मग ते धमनी मधून त्यांचे जे गुण आहेत ते शरीरामध्ये सर्व शरीरामध्ये पोहोचवले जातात. समधातोः इति समरसादेः समस्वेदमूत्रादेः. समधातोः इथे शब्द आलेला आहे. समधातोः धातू साम्यम वर्तयतः, म्हणजे हे सर्व जे काही दोष धातू आणि मल त्यांना धातू ही संज्ञा दिलेली आहे. त्यामुळे त्यांचं समत्व निर्माण होईपर्यंत हे धातू साम्याचं अनुवर्तन केलं जातं. म्हणजे जर तुम्ही सम मात्रेमध्ये आहार घेतला आणि त्याच्यापासून समदोष धातूंची निर्मिती झाली तर धातूंचं साम्य टिकवलं जातं आणि त्याचं अनुवर्तन केलं जातं. आणि ते स्वप्रमाणावस्थितम आश्रयस्य म्हणजे शरीरामध्ये ते स्वतःच्या मानामध्ये टिकून राहतं आणि मग त्याचं अनुवर्तन केलं जातं, म्हणजे पुन्हा पुन्हा ती निर्मिती केली जाते. पुढे समधातोः समरसादेः समस्वेदमूत्रादेः निमित्तत्व इत्यादी. आता निमित्तत्व जे पुढे जे वर्णन केलेलं आहे त्याचं वर्णन करतात. निमित्तत्व इति अनेन निमित्ते आरिष्ट रूपे क्षयवृद्धी निराकरोति. निमित्त म्हणजे निमित्त म्हणजे आरिष्ट रूप. आता हे जे पुढचं वर्णन आहे ते क्षीण वृद्ध जे काही आता रसादी तयार होणार आहेत त्यांचं वर्णन ते करतात. निमित्ततः क्षीणवृद्धानां प्रसादाख्यानां धातूनां क्षीण वृद्धी क्षयाभ्याम आहार मूलाभ्याम रसः सात्म्यम उत्पादयति आरोग्याय. आता जरी धातू निमित्ताने म्हणजे काहीतरी छोट्याशा निमित्ताने एखादा धातू क्षीण झाला, एखादा धातू वृद्ध झाला, परंतु ते प्रसादाख्य आहे, म्हणजेच ते शरीराला पोषण करणारेच धातूंची निर्मिती झाली तर काय होतं त्याचं वर्णन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. त्याचा अर्थ आपण मागे पाहिला होता, आता आपण टीकेतून पाहत आहोत. निमित्ततः इति अनेन अनिमित्ते
अनिमित्ते आरिष्ट रूपे, अनिमित्ते आरिष्ट रूपे म्हणजे निमित्त नसताना, म्हणजे काहीही हेतू नसताना आरिष्ट रूपी जी काही क्षयवृद्धी असते, आरिष्ट रूपे क्षयवृद्धी ही निराकरोती. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे निमित्त हा शब्द जो दिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, तर काहीतरी हेतूंनी क्षयवृद्धी झालेली आहे. अनिमित्त जी क्षयवृद्धी आहे ती अरिष्ट रूपी असू शकते, ज्याच्यातून अरिष्टांची उत्पत्ती होऊ शकते आणि त्यामुळे ती क्षयवृद्धी इथे अपेक्षित नाहीये. त्यामुळे निराकरोती या शब्दाचा अर्थ असा आहे की अरिष्ट रूपी क्षयवृद्धी इथे आपल्याला धरायची नाहीये. तर जी निमित्ताने किंवा काही कारण स्वरूपी क्षयवृद्धी झालेली आहे ती आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. त्यामुळे रसातून रक्त, रक्तातून मांस याची निर्मिती होत असताना ती काही कारण स्वरूपी क्षयवृद्धी होऊ शकते. म्हणजे एखाद्या वेळेला आपण जर रक्तधातूच्या गुणाचे पदार्थ अधिक प्रमाणात सेवन केले गेले तर रक्तधातूची वृद्धी होणार आहे आणि कदाचित इतर धातूंची त्या मानाने वृद्धी होणार नाहीये किंवा एखाद्या धातूंचे पदार्थ किंवा गुणधर्माचे पदार्थ हे कमी प्रमाणात सेवन केले गेले तर त्या धातूंचा क्षयही आपल्याला झालेला दिसून येऊ शकतो. म्हणजे समजा अस्थिधातूंचा क्षय आहे, शरीरामध्ये दुर्बलता आलेली आहे, जे बल जे शरीराचं आहे ते कमी झालेलं आहे असं जर आपल्याला दिसत असेल तर आणि अस्थिधातू क्षीण झालेला आपल्याला दिसत असेल तर अशा वेळेला आहारातून जे अस्थिधातूंचे पोषक घटक आहेत ते जात नाहीयेत का याच्यावर आपल्याला विचार करावा लागतो. त्यामुळेच हा जो वृद्धी क्षय जो आहे तो जर निमित्त स्वरूप असेल तर तो म्हणजे काहीतरी कारण स्वरूप असेल की आहारातूनच ते पदार्थ घेतले गेले नाहीयेत तर त्याला आपण निमित्त स्वरूप म्हणू शकतो किंवा हेतू स्वरूप कार्य असं म्हणू शकतो. परंतु अनिमित्तता म्हणजे काहीच हेतू नाहीये, आपण आहार रसाचं पण व्यवस्थित सेवन करत आहोत, सगळ्या प्रकारचं आहार रस सेवन करत आहोत आणि अचानक काहीतरी अरिष्ट रूपी लक्षणं निर्माण झाली तर ती वेगळी किंवा अरिष्ट स्वरूपी आपल्याला ती घ्यायची आहे. ती निमित्त रूपी क्षयवृद्धी अशी आपल्याला घ्यायची नाहीये. आणि इथे निमित्त या शब्दाने फक्त जे हेतू स्वरूप काय किंवा काहीतरी कारण असताना काहीतरी कार्य उत्पन्न झालं किंवा कारण असताना रसादी धातूंचा वृद्धिक्षय झाला हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. वृद्धिक्षयाभ्याम आहार मूलाभ्याम इति. आता जर वृद्धिक्षय झाली तर काय होईल? वृद्धिक्षयाभ्याम आहार मूलाभ्याम इति यथा संख्यम वृद्धी क्षीण आहार कृताभ्याम. यथासंख्य वृद्धी क्षीण आहार असा जो काही निर्माण होतो तो आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. एतेन आहार विशेषकृत वृद्धिक्षयो रसः साम्यम करोति इति अर्थः. म्हणजे आहारामध्ये विशेष वृद्धी आणि क्षय केला तर तो आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे अस्थिधातूचा क्षय झाला तर थोडं कठीण द्रव्यांचं सेवन आपल्याला अधिक प्रमाणात करणं गरजेचं आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊन त्याप्रमाणे जर आपण सेवन करत गेलो तर त्या धातूची वृद्धी होण्याची शक्यता आहे. किंवा जर मेदक्षय होतोय तर त्या ठिकाणी स्पेसिफिकली स्निग्ध धातूचं सेवन, द्रव धातूचं सेवन असं जर आपण देत गेलो तर त्या धातूची वृद्धी, त्या धातूची म्हणजे मेद धातूची वृद्धी होण्याची शक्यता आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. धातू साम्य आणि त्याच्यामुळे साम्य किंवा त्याच्यामुळे धातू साम्य आपण करून घेऊ शकतो हे या ठिकाणी त्यांना नमूद करायचं आहे. म्हणजे निमित्ततः जर वृद्धिक्षय दिसत असेल तर तेवढ्या आहारामध्ये बदल केला तर त्या स्वरूपाचा आहार रस निर्माण होईल आणि धातू साम्य निर्माण होईल. धातू साम्यस्य आरोग्यत्वे सिद्धे अपि यद आरोग्याय इति ब्रूते तेन प्राकृत धातूनां क्षयेन वा अतिवृद्ध्या वा साम्यं निराकरोति. अस्य साम्यस्य रोगकर्तृत्वाद एव.
धातू साम्यस्य आरोग्यत्वे सिद्धे अपि. धातू साम्य हे आरोग्यासाठी सिद्ध झालेलं असताना सुद्धा यद आरोग्याय इति ब्रूते तेन, तरी सुद्धा म्हणजे आता धातू साम्याने आरोग्य सिद्ध झालं हे इथे कळतंय. साम्यम उत्पादयती एवढं सांगितल्यावर आपल्याला कळतंय की धातू साम्य झालेलं आहे, तरी पण आरोग्याय हा शब्द पुन्हा वापरला गेलेला आहे. तो का, त्याचं स्पष्टीकरण इथं करतायत की यद आरोग्याय इति ब्रूते तेन प्राकृत धातूनां क्षयेण वा अतिवृद्ध्या वा साम्यम निराकरोति. म्हणजे प्राकृत धातूंचं क्षीणतेमुळे किंवा अतिवृद्धीमुळे जे काही साम्य आहे ते या ठिकाणी निर्माण असायला नको, किंवा धातू प्राकृत असताना त्यांचा क्षय किंवा अतिवृद्धी या अशा प्रकारचं साम्य या ठिकाणी नको आहे. धातू साम्य म्हणताना त्यात कोणता धातू हा किती प्रमाणात हवा, तर त्याचंही वर्णन ग्रंथामध्ये केलेलं आहे. बहुधा 6व्या अध्याय, शारीर स्थानाच्या 6व्या अध्यायामध्ये ते वर्णन आहे की कोणता धातू किती प्रमाणात असावा, त्यांची संख्या दिलेली आहे. तर तेवढ्या प्रमाणात जर धातू असेल तर ते आपण धातू साम्य मानू शकतो. अतिक्षीण किंवा अतिवृद्ध अशा प्रकारचं धातू साम्य या ठिकाणी अपेक्षित नाहीये. त्यामुळे ते जे साम्य आहे अस्य साम्यस्य रोगकर्तृत्वादेव, म्हणजे एखादा मनुष्य खूप स्थूल आहे आणि पण त्याला इतर कुठलंही शरीरामध्ये न्यूनत्व नाहीये किंवा इतर कुठेही क्षीणता नाहीये किंवा वृद्धी नाहीये, तर अशा प्रकारचं साम्य हे येथे अपेक्षित नाहीये. शरीराच्या त्या धातूंची जे काही प्रमाण दिलेलं आहे त्यानुसार शरीराचं साम्य हे या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि म्हणूनच त्यांनी असं दिलेलं आहे की स्वमान, त्यांचं जे काही आहे वर्णन केलेलं आहे ग्रंथामध्ये, त्या मानानुसार ते शरीर धातू निर्माण व्हायला पाहिजे. अशा प्रकारचं साम्य या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे. रोग कर्तृत्वासाठीचं जे काही साम्य आहे ते साम्य आपल्याला नको आहे, किंवा ज्याच्यामुळे पुढे जाऊन रोगोत्पत्ती होण्याची शक्यता आहे अशा प्रकारची धातूंची वृद्धी किंवा अशा प्रकारची धातूंची क्षीणता येथे अपेक्षित नाही. पुढे किट्टंच मलानाम एवं एवं इति यथा रसः तथा किट्टमपि आरोग्याय मलानाम साम्य प्रतिपादित रसक्रमेण करोति. म्हणजे पुढे जाऊन त्यांनी किट्टांचं वर्णन केलेलं आहे. किट्टंच मलानाम एवं एव, याच्यामध्ये किट्ट म्हणजे जे मूत्रपुरीश किंवा स्वेद आहेत किंवा इतरही धातूंचे जे काही खमल इत्यादी जे आहेत ते जे किट्ट आहेत त्यांचंही साम्य या ठिकाणी अपेक्षित आहे, कारण तेही धातू स्वरूप शरीरामध्ये कार्यरत असतात. त्यामुळे ते जेव्हा साम्यावस्थेत असतील तेव्हा ते शरीराचं पोषणच करतात. वृद्ध मलानाम चिकित्सांतरम आह स्वमान इत्यादी. आता पुढे जाऊन त्यांनी स्वमान अतिरिक्ताः पुनः उत्सर्गिणः यांचं वर्णन केलंय. म्हणजे स्वतःच्या मानामध्ये अतिरिक्त असे जे काही वृद्ध आहेत, वृद्ध मल जे आहेत त्यांचं वर्णन या ठिकाणी करत आहे. वृद्ध मलानाम चिकित्सांतरमाह स्वमान इत्यादी. उत्सर्गो बहिर्निस्सरणम, उत्सर्ग म्हणजे काय, बहिर्निस्सरण म्हणजे जे स्वतःच्या मानामध्ये अतिरिक्त झालेत आणि बाहेर पडू बघतायत ते म्हणजे उत्सर्ग. उत्सर्गो बहिर्निस्सरणम संशोधन रूपम एषाम शास्त्रोक्तम अस्ति. उत्सर्गम वा वहन्ति उत्सर्गिणः. उत्सर्गम वा म्हणजे उत्सर्गम वा वहन्ति इति उत्सर्गिणः, इथे त्यांनीच समास करून दिलेला आहे. उत्सर्ग या शब्दाचा समास काय आहे की उत्सर्गम वा वहन्ति म्हणजे वरच्या दिशेने जे बाहेर पडतात, वरच्या किंवा खालच्या दिशेने. इथे उत्सर्ग म्हणत असताना अतिदेश संतृप्तीने आपल्याला अधोसर्ग किंवा खालच्या बाजूचा सर्ग
हाही आपल्याला अपेक्षित आहे. त्यामुळे उत्सर्गम वा म्हणूनच वा हा शब्द आलेला आहे. त्याच्यानी अतिदेश संप्रयुक्तीने आपल्याला इथे अधोभागी वाहणारे असे पण मल या ठिकाणी अपेक्षित आहे. वृद्धानां मलानां चिकित्सांतरम आह शीत उष्ण इत्यादी. त्यामुळे वृद्ध झालेले जे काही, आता इथे मल या शब्दाला दोन्ही तिन्ही अर्थ आहेत की वृद्ध झालेले दोष, वृद्ध झालेले धातू, वृद्ध झालेले मल. वृद्धानां मलानां चिकित्सा काय सांगितले? शीत उष्ण, म्हणजे शीताने वृद्ध झाले असतील तर उष्ण चिकित्सा, उष्णाने वृद्ध झाले असतील तर शीत चिकित्सा. पर्यायः इति विपर्ययः तेन शीत उष्ण विपरीत गुणैहि इति अर्थः. शीत आणि उष्ण या विपरीत गुणांनी चिकित्सा करायची आहे. तेन शीत समुत्थे मले उष्णम तथा उष्ण समुत्थे शीत उपचारो भवति. आदि शब्दश्च अत्र प्लुत निर्दिष्टः. तेन स्नेह स्निग्ध रुक्ष आदीनामपि विपरीत गुणानां ग्रहणम्. इथे दिलंय शीत उष्ण पर्याय गुणैहि उदा खाली त्यांना म्हणायचंय आदी. शीत उष्ण इत्यादी या ठिकाणी आदी म्हणताना सगळेच गुण घ्यायचे आहेत आपल्याला. जे गुण वर्णन केलेले आहेत शीत उष्ण स्निग्ध वृक्ष विशद खर, हे सर्व गुण आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत. आणि त्यांच्या विपरीत गुण असे आपल्याला जे 20 गुण वर्णन केलेले आहेत, जे चिकित्सा उपयोगी गुण म्हणून सांगितले जातात, त्या सर्वांचा उपयोग या ठिकाणी करायचा आहे किंवा त्यांचं ग्रहण या ठिकाणी करायचं आहे. किंवा पर्याय गुण हा द्वंद्व गुण हा स्निग्ध वृक्ष मृदू तीक्ष्ण इत्यादी, जे तेच मी आता सांगितलं. तैश्च यथा योग्य तयो उपचर्यमाणा इति ज्ञेयम्. एतेन वृद्ध मलानां त्रिविधो अपि उपक्रमो, म्हणजे जे वाढलेले दोष आहेत, दोष धातू मल, त्यांच्यासाठी 3 प्रकारचे उपक्रम आपल्याला करायचे आहेत. निदान वर्जन, शोधन, शमन रूप उक्तो भवति. निदान परिवर्जन, शोधन आणि शमन रूप असे 3 प्रकारचे उपक्रम आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत. तत्र निदान वर्जनम वृद्ध मले मलवृद्धी हेतू आहार परित्यागात अल्पमल आहार उपयोगात वा बोद्धव्यम. निदान परिवर्जन कसं करायचं आहे? तर या गोष्टींनी मल वृद्ध झालेले आहेत. वृद्ध मले मलवृद्धी हेतू, मलवृद्धीचे जे काही हेतू आहेत त्या हेतूंनी युक्त जो आहार आहे, म्हणजे त्या हेतूंचा जो आहार आहे, म्हणजे शीत गुणांनी मलवृद्धी झालेली असेल तर त्याच्यासाठी उपयोगी जे काही गुण आहेत किंवा ज्याच्यामुळे तो शीतगुण वाढलेला आहे असा जो काही आहार आहे, त्या आहाराचा परित्याग करायचा आहे. परित्यागात मलवृद्धी हेतू आहार परित्यागात अल्प मल आहार उपयोगात वा. निदान परिवर्जन करताना केवळ परित्याग करायचा असंच नाहीये, तर अल्प मल आहार म्हणजे ज्या आहारांनी कमीत कमी मलभाग निर्माण होईल किंवा कमीत कमी दोषांची वृद्धी होईल, अशा प्रकारच्या आहाराचं आपल्याला किंवा अशा प्रकारचा आहारही आपण सेवन करू शकतो. म्हणजे 2 प्रकारे करायचंय. पूर्णपणे आहाराचा, त्या स्वरूपाचा आहार किंवा त्या गुणांच्या आहाराचा परित्याग करा, किंवा निदान ते गुण कमी होतील अशा प्रकारच्या आहाराचं सेवन करायचं आहे. कसं आहे, ग्रंथकार किंवा टीकाकार हे आपल्याला खूप सुटका देतात असं या ठिकाणी दिसून येतं. पहिल्यांदा ते एक्स्ट्रीम लेवल सांगतात की संपूर्ण त्या आहाराचा त्याग करा, की जर शीतगुणांनी हे असेल तर तुम्ही शीतगुण किंवा स्निग्ध गुण जे म्हणजे संतर्पणोक्त संप्राप्ती आहे, तर त्या ठिकाणी गुरु, स्निग्ध, शीत किंवा कठीण पदार्थ या सर्वांचं तुम्हाला सेवन बंद करायला सांगितलेलं आहे, परित्याग करायचा आहे. पण नंतर थोडीशी सूट देतात की ठीक आहे, जर हे होत नसेल किंवा एखादा मनुष्य म्हणत असेल की यातले हे भाग मी
म्हणजे मला शक्यच नाहीये हे सोडणं. तर अशा वेळेला ज्या आहाराने अल्पमल उत्पन्न होईल किंवा अल्प दोष उत्पन्न होतील, निदान त्याचं तरी सेवन करा, असं त्यांनी या ठिकाणी आपल्याला एक छोटीशी सूट दिलेली आहे. पण तरी सुरुवात त्यांनी संपूर्ण आहार परित्याग म्हणजे ज्या ठिकाणी ज्या स्वरूपाचा आहार किंवा हेतू आहे त्या हेतूंचा संपूर्णपणे परित्याग असंच वर्णन केलेलं आहे. त्यामुळे आपणही पेशंट मध्ये सांगताना सुरुवातीला जो काही एकतर आपण संपूर्ण आहार काय घेतो सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कुठला कुठला आहार सेवन केला जातो, कशा पद्धतीने सेवन केला जातो. कारण आतापर्यंत आपण आहारावर होणारे संस्कार हे पण पाहिलेत आणि त्या संस्कारांनी काय परिणाम होतात शरीरावर हेही पाहिले. त्यामुळे त्या संस्कारांचंही तितकंच महत्व आहे. कुठल्या देशात त्यांचं सेवन केलं गेलंय आणि कशा प्रकारे सेवन होत आहे हे सर्व आपल्याला पाहायचं आहे. किती वाजता, कधी आणि कशा प्रकारचं हे सर्व आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळेच आपला केस पेपरच असा असला पाहिजे की सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तो मनुष्य काय काय करतो आणि काय काय आहाराचं सेवन करतो, कुठला विहार करतो आणि कुठलं आचरण करतो हे आपलं त्या केस पेपरवर पूर्णतः आलं पाहिजे. म्हणजे का अनेक वेळेला असं होतं की तो मनुष्य पुन्हा कधी येईल. समजा एखादा मनुष्य आज आला, त्याला बरं वाटलं, त्यामुळे तो आलाच नाही आणि नंतर काही दिवसांनी परत आला तर आपल्याला पुन्हा परत पहिल्यापासून सगळंच घ्यावं लागतं. तर असं करत न बसता एकदाच आपण पूर्ण केस घेतली तर आपल्याला या सर्व गोष्टी कळतात. नंतर त्याच्यातले जे काही चेंजेस त्यांनी केलेले आहेत तेवढे जरी नोट डाऊन करून ठेवले तरी आपल्याला त्या मनुष्याची केस ही आपल्या समोर राहते आणि अशा प्रकारे आपल्याला त्यांचं जे काही निदान आहे ते कळतं, हेतू कळतं आणि त्या हेतूचं परिवर्जन त्याला योग्य प्रकारे आपल्याला सांगता येतं आणि त्याच्याने खूप चांगले रिझल्ट आपल्याला आपल्या पेशंटच्या म्हणजे केसमध्ये आपल्याला मिळू शकतात. त्यामुळे अशा प्रकारे निदान परिवर्जन कसं करायचं याचं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. पुढे पुढे ते म्हणतात संशोधन. जर गरज असेल तर त्या ठिकाणी संशोधन करा. तर संशोधन या शब्दाचा अर्थ पंचकर्म, जे काही 5 संशोधनाची कर्म दिलेली आहेत ती आपल्याला या ठिकाणी करायची आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय दिलंय की उत्सर्गीण दोष, जिथे उत्सर्ग झाले म्हणजे आता बाहेर पडू बघतायत ऊर्ध्व मार्गाने किंवा अधो मार्गाने किंवा तिर्यक मार्गानेही जर बाहेर पडत असतील तर म्हणजे घामावाटे जर घाम बाहेर येत असेल तर तो येऊ द्यावा. उगाचच त्याला झाकायचा प्रयत्न करू नये किंवा सतत एसी मध्ये राहणं याच्यानेही जो घाम योग्य प्रमाणात बाहेर यायला पाहिजे तो न येता त्या ठिकाणी अवरोध निर्माण होतो आणि मग पुढे जाऊन शोथ उत्पन्न होऊ शकतो किंवा इतर काही व्याधी उत्पन्न होण्याची शक्यता असते. त्यामुळे दोष जर बाहेर पडू पाहत असतील तर त्यांना त्या ठिकाणी बाहेर पडून द्यावं. फक्त त्याचं प्रमाण किती आहे याच्यावर आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पुढे शमनंच शीत उष्णादी इति ग्रंथेन उत्तम. शीत उष्ण इत्यादी स्वरूपाचं शमन याचं वर्णन ग्रंथामध्ये केलेलं आहे. त्याचा एकच रेफरन्स आपण पाहूया आणि लगेच पुढच्या श्लोकावर जाऊया. दीर्घजीवितीय अध्यायामध्ये पहिल्याच अध्यायामध्ये एकच मिनिट. सर्वांना माहित नसेल तर सांगून ठेवते की ई चरक संहिता असं जर तुम्ही टाकलं तर ही जी साईट आहे, अरे देवा ओपनच होत नाही, बहुधा साईटला काहीतरी प्रॉब्लेम झालाय.
नाही, साईट ओपनच होत नाहीये. ठीक आहे, सर्वांनी आपण डायरेक्ट पाहूया. जर कोणाकडे असेल चरक संहिता तर ती काढा आणि त्याच्यामध्ये दिलेलं आहे पहिल्या अध्यायात किंवा सोपे श्लोक आहेत, मी पटकन घेते मग पुढे जाऊया. चरक संहिता सूत्रस्थान अध्याय, मी तात्पुरतं हे बंद करते. चरक संहिता सूत्रस्थान अध्याय 1 श्लोक नंबर 59. मी वाचते श्लोक, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी नुसतं ऐका. वृक्ष शीत लघु शीत सूक्ष्म चलो अथ विशद खरः विपरीत गुणैः द्रव्यैः मारुतः संप्रशाम्यति. म्हणजे वायूचे गुण इथं आधी वर्णन केलेले आहेत. काय केलेले आहेत? वृक्ष, शीत, लघु, सूक्ष्म, चल, विशद, खर. हे सर्वांना माहिती आहे हा श्लोक. खूप सोपा श्लोक आहे. अष्टाहृदयातून आपण ते पाठ केलेलंच आहे की वायूचे, पित्ताचे किंवा कफाचे गुण काय काय आहेत. तर ते गुणच इथे चरकाचार्यांनी वर्णन केलेले आहेत. पण चरकाचार्यांनी त्याच्या नंतरची पुढची लाईन अशी दिलेली आहे की विपरीत गुणैः द्रव्यैः मारुतः संप्रशाम्यति. म्हणजे जर वाताचं आधिक्य झालं असेल तर आपल्याला वाताच्या गुणांच्या विपरीत गुणांनी आपल्याला चिकित्सा करायची आहे. म्हणजे वृक्षाच्या ऐवजी काय आहे? स्निग्ध. शीताच्या ऐवजी उष्ण. लघुच्या ऐवजी गुरु. सूक्ष्मच्या ऐवजी स्थूल. चलच्या ऐवजी स्थिर. अशा प्रकारे आपल्याला त्या त्या धातून त्या गुणांच्या विपरीत अशी चिकित्सा आपल्याला करायची आहे. त्यामुळे जो मगाशी जे वर्णन आलं 28व्या अध्यायातला, जो काही शेवटचे आपण हे पाहिले, त्याच्यामध्ये निदान परिवर्जनामध्ये त्यांनी सांगितलं शमन शीत उष्णादी ग्रंथोक्तेन उत्तम. ते ग्रंथोक्तेन उत्तमचा मी तुम्हाला अर्थ सांगत आहे किंवा त्याचं एक रेफरन्स या ठिकाणी मी देत आहे की अशा प्रकारे त्यांनी खाली पुन्हा पित्ताचेही गुण दिलेले आहेत. सस्नेहम उष्णम तीक्ष्णम च द्रवम अम्लम सरम कटु. तर सस्नेह म्हणजे उष्ण किंवा स्नेहयुक्त, उष्ण, तीक्ष्ण, द्रव, अम्ल, सर, कटू अशा प्रकारे पित्ताचे गुण आहेत. आणि त्या पित्ताच्या गुणाच्या विपरीत गुणांच्या द्रव्यांनी आपल्याला पित्ताची चिकित्सा करायची. त्याचप्रमाणे गुरु, शीत, मृदू, स्निग्ध, मधुर, स्थिर, पिच्छिल हे सगळे गुण कफाचे आहेत आणि या कफाच्या गुणांच्या विपरीत गुणांनी त्याची चिकित्सा आपल्याला करायची आहे. तर अशा प्रकारे विपरीत गुणांची चिकित्सा कशी करायची ती या ठिकाणी आपल्याला वर्णन केलेली दिसते. आता आपण पुढे जाऊन हा श्लोक आपण याच्यातून पाहिला चरक संहितेतून. पुढे जाऊन आपण सुश्रुत संहितेतला जो नाही ओपन होते, नाही लोड होते ते. ठीक आहे, याच्यातलाच पुढचा श्लोक बघूया. पुढच्या वेळेला आपण सुश्रुत संहितेतला श्लोक बघूया. तर चरक सूत्रस्थान 28व्या अध्यायातला 5वा श्लोक आपण या ठिकाणी बघत आहोत. त्या ठिकाणी असं म्हटलं आहे, तेषां तु मलप्रसादाख्यानां धातूनां स्रोतांसी अयन मुखानी. आता पुढे जाऊन हे जे काही आता रसधातूची उत्पत्ती झालेली आहे आणि आता एक एक धातू तयार होत असताना हे जे धातू आहेत ते कशातून वाहणार आहेत तर स्रोतसांमधून वाहणार आहेत. तेषां तु मलप्रसादाख्यानां धातूनां स्रोतांसी, यांची जी स्रोतस आहेत तीच त्यांची अयन म्हणजे मार्गक्रमणाची साधनं आहेत. तानी
यथा विभागेन यथा स्वम धातूनां पूरयन्ती. ही जी स्रोतस आहेत ती यथा विभागेन त्या विभागाने त्यांचे विभाग एक स्थूल स्वरूपी विभाग त्यांचे केलेले आहेत. याचं वर्णन चरक विमानस्थान अध्याय 5 याच्यामध्ये आपल्याला केलेलं दिसतं. तानी यथा विभागेन यथास्वम धातूनां पूरयन्ती. ती जी स्रोतस आहेत ती त्या धातूंचं पूर्ण त्या शरीरामध्ये योग्य प्रकारे करत राहतात. एवं इदम शरीरम अशीत पीत लीढ खादित प्रभवम. त्यामुळे हे आपल्याला कायमचं लक्षात ठेवायचंय आणि आपल्या पेशंटला सांगायचंय की हे शरीर जे आहे ते अशीत पीत लीढ खादित यांनीच प्रभव या शब्दाचा प्रकर्षेण भवती ती प्रभवाहा. म्हणजे जे काही आपण खातो त्याच्यानीच आपलं शरीर बनतं. त्यामुळे इथे स्पष्ट वर्णन आहे. एवं इदम शरीरम अशीत पीत लीढ खादित प्रभवम. त्यामुळे शरीर हे आहारानेच उत्पन्न होतं. इथे या ठिकाणी त्याचं स्पष्ट वर्णन आपल्याला केलेलं दिसतं. असंच एक वर्णन 25व्या अध्यायामध्ये आहे. आहार संभवम वस्तू रोगो ही आहार संभव असा श्लोक आहे. तोही त्याच्यासाठीच आहे की जो काही आहार घेतो त्याच्यापासूनच शरीराची उत्पत्ती होते आणि जर आहार चुकीचा घेतला गेला तर त्याच्यापासून रोगांची उत्पत्ती होते असा त्या श्लोकाचा अर्थ आहे. त्यामुळे हे 2 श्लोक हे आपल्याला अतिशय महत्वाचे आहेत की ज्याच्यातून आपल्याला लक्षात येतं की आहारातूनच रोगांची निर्मिती होते आणि आहारातूनच शरीराची उत्पत्ती होते. पुढे त्याच्या पुढे श्लोक असा दिलाय. हित अहित उपयोग विशेषास्तु अत्र शुभ अशुभ विशेष करा भवंती. त्यामुळे हितकर आहारांचं सेवन केलं तर शुभदायक रस इत्यादी धातू निर्माण होतील जे शरीराचं कल्याण करणारे असतील. शरीराचं बृहण करणारे शरीरामध्ये ऊर्जा निर्मिती करणारे असे निर्माण होतील. आणि जर अहितकर आहाराचं सेवन केलं तर ते शरीर धातूंमध्ये रोगोत्पत्ती करणारे ठरतील. त्यामुळे अशाच प्रकारच्या आहाराचं आपण सेवन करायचं की जे शरीरासाठी हितकर असेल. आता या खालची टीका आपण वाचून घेऊयात आणि मग आपण थोडस स्रोतसांविषयीचं वर्णन स्रोतसां विमानम याच्यातून करणार आहोत. याच्या खालची आपण टीका आज वाचूयात आणि मग पुढच्या वेळेला आपण स्रोतसांवर जाऊया. हा बोल मॅडम. कितवा श्लोक आहे? हा श्लोक आहे 28व्या अध्यायातला 5वा श्लोक. त्याच्या खालचं वर्णन वाचते. चक्रपाणी दत्तांची टीका वाचते. मिळाला? सूत्रस्थान. हा सूत्रस्थान 28 ना. हा त्याला सूत्रस्थान 28 5वा अध्याय 5वा श्लोक. ओके. आता इथे अयनानी या शब्दाचं म्हणजे तेषां तू मलप्रसादाख्यानां धातूनां स्रोतांसी अयनमुखानी. इथे अयन शब्दाचा अर्थ आहे अयनानी च तानी मुखानी च अयनमुखानी. स्रोतांसी अयनमुखानी असा शब्द आहे. तर अयनानी च तानी मुखानी म्हणजे स्रोतस हे काय आहे तर अयन म्हणजे मार्ग आहेत. अयनानी च तानी मुखानी त्या धातूंची मुख असं त्यांना म्हणायचं आहे इथे की मलप्रसादाख्यानां धातूनां मुखानी काय आहेत तर स्रोतांसी. आणि ती कशी आहेत की ती मार्ग स्वरूप आहेत. त्यामुळे अयनानी च तानी मुखानी च इति अयनमुखानी असं त्यांनी दिलेलं आहे. अत्र आयांती अनेन इति अयनानी. जे आयन करतात, आयन करणे म्हणजे मार्गक्रमण करणे. आयांती अनेन
इति अयनानी म्हणजेच मार्गाणी, मुखानी तू यैही प्रवेशंती, ज्याच्यामध्ये प्रवेश करतात, हे धातू ज्याच्यामध्ये प्रवेश करतात अशी ती श्रुतस आहे. एतेन मलानां धातूनांच यद एव आयनम तद एव प्रवेशमुखम इति न्यायेन प्रवेशो न अन्येन च गमनम इति उक्तम भवति. एतेन याच्यामुळे मलानां धातूनां च म्हणजे मल आणि धातू यांचं यद एव अयनम, अयन म्हणजे प्रवेशद्वार किंवा प्रवेश, अयनम तद एव प्रवेशमुखम तेच प्रवेशाचं मुख आहे. न अन्येन दुसरं नाहीये, प्रवेश न अन्येन प्रवेशो न अन्येन च गमनम इति उक्तम भवति, म्हणजे ते स्रोतसांशिवाय इतर कुठेही ते फिरू शकत नाहीत, ते स्रोतसांमधूनच गमन करतात. इतर शरीरामध्ये म्हणजे काय कुठल्याही इतर मार्गांनी त्यांचं गमन होऊ शकत नाही, फक्त स्रोतसांमधूनच त्यांचं गमन होतं असं इथे त्यांनी म्हटलेलं आहे. रसादीनांच यथास्व नाम स्रोतोमुखम च अयनम च. यथास्व नाम म्हणजे त्या त्या नावाची स्रोतस किंवा स्रोतोमुख आहेत असं इथे वर्णन केलेलं आहे. ते वर्णन आपण स्रोतसाभिमान या अध्यायामध्ये पाहणार आहोत. किंवा अयनस्य गमनस्य मुखानी मार्गाणी, अयन म्हणजे गमन करण्याची जी काही मार्ग आहेत ती, तेन अयन मुखानी गती मार्गाणी म्हणजे त्यांना गती देण्याची जे काही मार्ग आहेत ते म्हणजे अयन मुखानी. तानी च स्रोतांसी मल प्रसाद पूरितानी धातून यथास्वम इति यद अस्य पोष्यम तच्च तद पूरयती. म्हणजे ही जी स्रोतस आहे ती कशी आहेत की त्यांच्यामध्ये मल आणि प्रसाद भाग दोन्ही आहेत. मल प्रसाद पूरितानी धातून म्हणजे धातूंचा मल पण भाग आहे आणि प्रसाद भाग पण आहे. आणि यथास्वम यद यद यस्य पोष्यम जे त्या त्या धातूंचे जे काही पोष्य घटक आहेत ते त्या त्या धातूंमधून वहन करतात, म्हणून त्यांनी दिले यद यस्य पोष्यम तच्च तत् पूरयती, ते त्या ती स्रोतस ते धातू घटक वाहून नेतात. यथा विभागे नैती यस्य धातोः यो विभागाः प्रमाणम, विभाग म्हणजे इथे त्यांनी प्रमाण किंवा मान या अर्थी दिलेलं आहे. त्यामुळे ज्या धातूचा जो विभाग किंवा जो मान आहे तेन एव प्रमाणेन पूरयती, तेवढ्याच प्रमाणांनी तो धातू पूरित केला जातो. तादृक प्रमाणांनी एव पुष्यंती, तेवढ्याच प्रमाणांनी त्यांचं पोषण होतं. न अधिक न्यूनानी इति अर्थ, हा अधिक किंवा न्यून या प्रमाणामध्ये पोषण होऊ शकत नाही. एतच्च प्रकृतीस्थानाम कर्म, हे प्रकृतीस्थ कर्म आहे, हे धातूंचं प्रकृतीस्थ कर्म आहे. विकृतानाम तू न्यून अतिरिक्त धातुकरणम अस्ति एव इति बोद्धव्यम. विकृत म्हणजे काय, न्यून किंवा अतिरिक्त म्हणजे कमी मात्रेत किंवा अतिरिक्त मात्रेत असणारं पोषण. उक्तमच्या अन्यत्र, आता इथे त्यांनी स्रोतसाम विमानम हे जो अध्याय आहे त्याचा रेफरन्स दिलेला आहे. स्रोतसाच्या नाही, इथे रेफरन्स 8व्या अध्यायाचा आहे. त्या 8व्या अध्यायामध्ये पण स्रोतसाचं वर्णन केलेलं आहे. हा राजलक्ष्मण अध्याय आहे आणि त्याच्यामध्ये याचं वर्णन केलेलं दिसतंय. स्रोतसाच्या यथास्वेन धातू पुष्यती धातूना. आता हे जे वर्णन आहे ना ते आपण स्रोतसांच्या अध्यायामध्ये खूप चांगलं समजू शकतो की स्रोतसाच्या यथास्वेन धातू पुष्यती धातूना, धातूच्या द्वारेच धातूचं पोषण होतं. यालाच आपण धातू स्नेह परंपरा असं म्हणतो. म्हणजे एखादा धातू जर क्षीण झाला तर त्याचं पोषण दुसऱ्या धातूंनी आपोआपच केलं जातं. याला धातू स्नेह परंपरा असं म्हटलं जातं. तर ते आपण थोडंसं स्रोतसाभिमान अध्यायामध्ये काही वर्णन त्याचं जरा स्पष्टीकरण चांगलं आलेलं आहे ते आपल्याला त्या ठिकाणी कळेल. फक्त या ठिकाणी मुद्दामून यक्ष्मा अध्यायामध्ये या श्लोकाचं वर्णन केलेलं दिसतं की जिथे खूप क्षीणता आहे धातूंची, यक्ष्मा अध्यायामध्ये किंवा शोष अध्यायामध्ये
धातूंची क्षीणता वर्णन केलेली आहे. त्या ठिकाणी धातूंचं पोषण कशा प्रकारे होतं हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी हा श्लोक दिलेला आहे. स्रोतसाच यथास्वेन धातू पुष्यती धातूना. धातूंच्या द्वारेच धातूंचं पोषण होतं. म्हणजे एक धातू जर क्षीण झाला तर दुसरा धातू त्याचं पोषण करायला बघतो. म्हणजे काही काळापर्यंत ते पोषण यथायोग्य प्रमाणात होत राहतं. परंतु जर दोन्ही धातूंना क्षीणत्व यायला लागलं तर ती अवस्था क्षयाकडे जायला लागू शकते. त्यामुळे काही काळापर्यंत धातूच धातूंचं पोषण करतात आणि हेच एक वर्णन आपण धातवो हि धात्वाहारः प्रकृतीम अनुवर्तते याच्यामध्ये पाहिलं आहे की धातूच धातूंचा आहार बनतात आणि त्यांचं पोषण करतात आणि प्रकृती स्थापन करतात. म्हणजेच प्रकृती स्थापन करतात म्हणजे धातू साम्य निर्माण करतात. तर हे इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. उपसंहारती एवम इति एवम इदम शरीरम जे काय आहे ते त्याच्यानी उपसंहार केलेला आहे. कथम कथम अशिता देहे विरुद्धयोः शरीर तद उपघात रोगयोः उत्पाद इतिआह हिताहित इत्यादी. म्हणजे अशित इत्यादी जर आपण विरुद्ध गुणांचं सेवन केलं तर ते शरीराला उपघात कसं करतं त्याचं वर्णन या ठिकाणी केलं आहे. हितरूपो अशितादिही विशेषः शुभ रूप विशेष कारकाः. आणि शुभ कार्य होतं. अहित रूपास्तु अशितादि विशेषो अशुभ रूप विशेष करो भवती. तेन न एकरूपात कारणात विरुद्ध कार्योदय इति भावः. त्यामुळे या ठिकाणी ते न एकरूपात कारणात विरुद्ध कार्यादयो इति भावः. म्हणजे हितानी अशुभ नाही होणार आणि अहितानी शुभ नाही होणार हे बहुधा त्यांना इथे वर्णन करायचंय. त्यामुळे न एकरूपात कारणात विरुद्ध कार्य म्हणजे विरुद्ध कार्य या ठिकाणी होणार नाही. जर तुम्ही हितकर आहाराच सेवन करत गेलात तर तुम्हाला शुभ कार्यच मिळणार आहे आणि अहितकर आहाराचं सेवन करत गेलात तर अशुभ कार्यच आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. त्यामुळे केवळ अहितकर आहार करत गेल्याने चांगलं शरीर होईल असं आपण इथे धरायचं नाहीये. त्यामुळे एकरूपात कारणात विरुद्ध कार्य कधीच होऊ शकणार नाही. त्यामुळे आपल्याला जो भाव त्यांना इथे वर्णन करायचं आहे की हितकर आहारांनी शुभ कार्य आणि अहितकर आहारांनी अशुभ कार्य हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण थांबूयात. पुढे त्यांनी हिताहितकर आहाराचं वर्णन आणि पुढे व्याधिक्षमत्वाचंही वर्णन केलेलं आहे. ते आपण या संदर्भात घेणार नाही आहोत. पुढे कधीतरी आपण त्याचं वर्णन घेऊयात. ज्वराच्या मध्ये व्याधिक्षमत्वाचं वर्णन आपल्याला लागेल कदाचित. तर आपण त्यावेळेला आपण त्याचं वर्णन घेऊयात. आता इथे थांबू आणि पुढच्या वेळेला आपण थोडासा पार्ट स्रोतसा विमानम याच्यातून घेणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला कसं हे वहन होत राहतं याचं वर्णन आपल्याला या ठिकाणी म्हणजे लक्षात येईल की रसादी धातूंचं वहन आणि परिणमन तिथेही कसं घडतं हे आपल्याला कळेल. आणि त्याच्यानंतर काही श्लोक हे आपण केदारकुल्या न्यायासाठी घेणार आहोत. तर तेही आपण पाहून घेऊयात आणि मग आपण पुन्हा एकदा आपल्या गृहिणी अध्यायावर जाऊया. थांबूया तिथे. हो चालेल. धन्यवाद.